बाई माझी एकादशी एकादशी, पाणी पिऊ कशी, अहो पाणी पिऊ कशी न बाई माझी एकादशी एकादशी हो. त्यामुळे मग इथे गाणं हवंय तर तिथे थोडासा रांगडेपणा हवा, कारण लोकसंगीत आहे हे, कलेचा हा प्रकार आहे. कीर्तनामध्ये गायन वादन आणि नर्तन याचं संमिश्र म्हणजे कीर्तन आहे. मग भेळवाला जसा भेळ करतो ना, चुरमुरे घेतो, चणे घेतो, आणि त्या गोष्टी गरजेच्या असतात. तुम्हाला असं एकच देऊन चालत नाही. तो जितकी व्हरायटी असेल तेवढी ती भेळ चांगली लागते. मग कीर्तनामध्ये सुद्धा जितकं तुम्ही द्याल तर लोकांना असं भरपेट काहीतरी खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे. पण असं आहे ना की तू एखादी गोष्ट फुकट कर बघ, त्याची किंमत राहत नाही. आणि कोणाही बाबतीमध्ये, कारण कीर्तनकार हा सुद्धा पोटार्थीच आहे ना, त्यालाही संसार आहे. काही लोक आहेत की कीर्तनाला पूर्ण वेळ वाहून घेतलंय. मग आता हे वाहून घेणं म्हणजे त्यांचा संसार त्याच्यावरती निर्भर आहे. नंतर त्यांचा पूर्ण अभ्यास हा कीर्तनावरती असतो. म्हणजे असं म्हणतात काय की लोकांना काय चांगलं वाटेल असं बोलू नका, ज्याच्याने लोकांचं चांगलं होईल असं बोला, आणि त्याचं माध्यम हे कीर्तन आहे. त्यामुळे कीर्तनकार हा प्रामाणिक त्या सेवेशी असतो, म्हणून त्याला कीर्तन सेवा आपण म्हणतो. राजा घनश्याम कौसल्यचा राम बाई, कौसल्यचा राम कबीराचे विणतो शेले, कौसल्यचा राम बाई. नमस्कार, मी नितीन वाघ. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा बायोस्कोप गप्पांच्या नवीन भागामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या बायोस्कोप गप्पांमधून कला क्षेत्रातल्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांशी गप्पा मारत असतो. आजही माझ्यासोबत अशीच एक व्यक्ती आहे, पण ती माझी मैत्रीण आहे. आणि ती नुसतीच कलाकार नाही, तर ती कीर्तनकार आहे, ती लेखिका आहे, ती गायिका आहे. तिच्याविषयी आपण या मुलाखती दरम्यान सगळ्या गोष्टी जाणून घेणारच आहोत. तर कुठलीही फार फॉर्मॅलिटी न करता, माझी मैत्रीणच असल्यामुळे आपण गप्पांना सुरुवात करूया. माझी मैत्रीण आहे ज्योत्स्ना गाडगीळ. नमस्कार ज्योत्स्ना, तुझं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि आधीच तुझे आभार व्यक्त करून टाकतो. थँक्यू व्हेरी मच, तू वेळ दिला आणि आमच्यासोबत गप्पा मारायला आलीस. थँक्यू. तर मला आपण साधारण एक 10-12 वर्षांपासून एकमेकांना ओळखतोय आता. तर तुझं बऱ्याच वेळेला मी लेखन बघत असतो, सोशल मीडियावर बघत असतो, किंवा तू वर्तमानपत्राशी संबंधित सुद्धा लेखन करत असतेस. तर तुझा एक जो कल आहे तो थोडासा अध्यात्माकडे झुकलेला आहे असं मला दिसतं. तर एकतर याचं कारण काय, आणि दुसरं असं की ह्याला सुरुवात कुठून झाली, म्हणजे अध्यात्माकडे तू कशी आकर्षित झालीस? पूर्ण अध्यात्म असं आपण नाही म्हणता येणार. अध्यात्माचा आत्ता मला गेल्या 3 वर्षामध्ये एक भक्ती विभाग माझ्याकडे आहे, त्यामुळे आता स्पेसिफिक मी आता भक्तीवरती लिखाण करते. पण एक इन जनरल लिखाण म्हणावं तर मला जास्तीत जास्त गोष्टी अशा आहेत काय की जे आपण पाहतो ते एक आपलं अभिव्यक्ती म्हणतो, प्रत्येकाचं एक क्षेत्र असतं व्यक्त होण्याचं. तर लेखन हे माझं अतिशय आवडतं माध्यम आहे. म्हणजे लहानपणी अगदी निबंध लेखन लिहिण्यापासून असू देत म्हणा, की जास्त रमायचे कशामध्ये तर लिखाण. तर मग जे आपण एखादा टिपकागद असतो, तर एखादी संवेदनशील व्यक्ती असते, ती पटकन एखादी घटना टिपून घेते. मग ते घेत असताना आपल्याला 4 गोष्टी दिसतात, आवडतात आणि त्या शब्दात मांडता येतात. हे जेव्हा कळलं आणि हे जेव्हा पोहोचतं लोकांपर्यंत, तर तो आनंद खूप छान असतो. आणि मग त्यानंतर मग लिखाण सुरू झालं. आणि आता तर जेव्हा फेसबुकच्या पोस्ट अशा व्हॉट्सॲपवरती व्हायरल होतात आणि माझ्यापर्यंत परत येतात आणि सांगतात काय की तुझ्या पोस्ट आमच्याकडे फॉरवर्डेड मेनी टाइम्स म्हणून येतात, अशा एखाद्या पोस्ट, तर छान वाटतं, तो अनुभव छान असतो. त्यामुळे लिखाणात मी जास्त रमते. आपण त्या सगळ्या तुझ्या व्हायरल पोस्टकडे येणार आहोतच. पण मला एक सांग की म्हणजे आधीपासून तुमच्या घरामध्ये या सगळ्या गोष्टींचं वातावरण होतं का? भक्ती असेल, देव असेल, प्रार्थना असेल, आणि म्हणजे कुठल्या कौटुंबिक पार्श्वभूमीतनं तू येतेस? ओके. माझं सगळ्यात मेन माझे गुरु म्हणता येतील आणि माझे बाबा या सगळ्याचं प्रेरणास्थान आहे म्हणता येईल. कारण बाबांना आणि आमच्या घरामध्ये पण माझे पणजोबा आहेत, खापर पणजोबा, हे प्रवचन कीर्तन या क्षेत्रातून येतात. फार त्यांचं मोठं क्षेत्र नव्हतं, कारण त्यावेळी तितक्या संधी नव्हत्या. त्यांचं थोडंसं गावापुरतं मर्यादित राहिलं. पण नंतर माझे बाबा, त्यांना गाण्याची आवड,
कीर्तनाची आवड आणि लिखाणाची आवड. म्हणजे त्यांच्याकडे काय नाही असं नाहीच आहे, सगळे गोष्टींची ते आवड आहे. म्हणजे ते जॅक ऑफ ऑल आहेत. काय नाव आहे बाबांचं? रवींद्र गाडगीळ. आणि आमच्या शिरपूरला, जिल्हा धुळे, तिथे एक दत्त मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये गावाकडे, खेडेगावाकडे असल्यामुळे कीर्तनाला लोक यायचे नाहीत. मग बाबांना असं फार वाटायचं की अरे आपल्याकडे कीर्तन झालं पाहिजे, परंपरा टिकली पाहिजे. आणि जेव्हा ते मुंबईत नोकरीनिमित्त आले आणि त्यांना कळलं की अरे असं आपल्याकडे एक कोर्सच आहे की जिथे आपल्याला शिकायला मिळतं, कीर्तन, नारदीय कीर्तन शिकायला मिळतं. आणि हे कीर्तन पदवी मिळाल्यानंतर, तिथे पूर्ण प्रशिक्षण झाल्यावर ते आपल्याला निदान आपल्या इथे सेवा पूर्ण करता येईल, अशा याच्याने त्यांनी शिकले. आणि मग ते शिकून घरी यायचे, प्रॅक्टिस करायचे. आणि मी तेव्हा होते 5-6 वर्षाची. ऐकून ऐकून थोडंसं माहिती झालं काय की मग बाबा कुठे चुकायचे ते मला कळायचं. आणि मग त्यांच्याबरोबर मग त्यांनी मला झांज पकडायला शिकले, वाजवायला शिकले. मग बाबांकडून पॉईंट ऑफ व्ह्यू बऱ्याच गोष्टी मिळाल्या. एखादी गोष्ट बघायची कशी किंवा ते ऐकायची, ते मला जेव्हा शेअर करतात अनेक गोष्टी, त्यांच्या अँगलने बघायला शिकले. आणि हळूहळू मग त्यांनी माझी लेखनाची शैली पण डेव्हलप केली. आणि वाचनाचा व्यासंग त्यांनी माझा वाढवला. आणि सगळ्या गोष्टींकडे एक पॉझिटिव्हिटी जी म्हणतात ना, ती त्यांच्याकडून बरीचशी मला आलेली आहे. आणि त्यांनी कीर्तन शिकले म्हणून त्यांनी मला शाळेमध्ये जे आपल्या वक्तृत्व स्पर्धा असतात, श्लोकांच्या स्पर्धा असतात, त्यात भाग घ्यायचा. म्हणजे एकदा मकरंद अनासपुरेंचा प्रसंग आहे, त्यांचं एकदा मी वाचलं होतं की त्यांना विचारलं कोणीतरी की तुम्हाला कशी ही आवड लागली. तर म्हणे मला आवड वगैरे काही नव्हती. शाळेमध्ये असताना कोणी विचारलं की काय कोण करणार, तर म्हणे माझा हात पहिला वर असायचा. म्हणजे सेम माझ्या बाबतीत असं झालं की काही आपल्याला येवो न येवो हात वर असायचं. मग बाकी ती करून घ्यायची जबाबदारी बाबांची. पण हळूहळू मग ती डेव्हलप होत गेली आणि मस्तपैकी आता सेट झाले. थोडंफार शिकणं चालू आहे, पण तो अँगल, ती दृष्टिकोन सगळं ते बाबांकडून जास्त आलंय. पण मग तू पण कीर्तन करायला शिकलीस का? तू ते परंपरेनेच बघत आलीस तू? नाही, मला पण बाबांनी, मग जेव्हा बाबा शिकले तेव्हा त्यांच्या वर्गात एक दिवस असं लहान मुलांना आपण घेऊन जातो ना आपल्या बरोबर जसं, तर ते मला घेऊन गेले. आणि मग तिथे गेल्यानंतर नुकतीच त्या कीर्तन संस्थेची, अखिल भारतीय कीर्तन संस्था आहे दादरला, तर त्या विद्यालयामध्ये तिथूनच एक रामदास स्वामींची एक स्पर्धा झाली होती श्लोक पठणाची. आणि त्याच्यात मला पहिला क्रमांक आला होता. तर बाबांनी मला सांगितलं काय की तू आता सरांसमोर ते म्हणून दाखव ज्याच्यात आता तुला स्पर्धा बक्षीस मिळाले ते. तर मी ते श्लोक म्हटले, निरूपण केलं. तर त्यांना माझी शैली ती इतकी आवडली. म्हणजे तुझ्यात एक उद्याचा कीर्तनकार आहे असं त्या गुरुजींना जाणवलं, माझ्या त्या भागवत गुरुजींना. तर ते म्हणाले की आपल्याकडे कीर्तनाला एक बंधन आहे, आपल्या ॲडमिशनसाठी, प्रोसेससाठी एक सर्टन एज नंतर घेतलं जातं. पण म्हणे आपण हिच्यासाठी तो अपवाद ठेवूयात. आणि पहिली बालकीर्तनकार म्हणून मी तिकडे संस्थेमध्ये घडले. तेव्हा तुझं वय काय? दादरला. तेव्हा मी 10 वर्षाची असताना तिथे गेले होते. 11व्या वर्षी सुरू केलं, 13व्या वर्षी पदवी मिळाली. बरं. आणि मग तो जो अभ्यासक्रम होता, मग तिकडे गायनही असतं त्याच्यामध्ये? बेसिक गोष्टी सगळ्या शिकवतात. नारदीय कीर्तन म्हटल्यावरती, अनेकदा कीर्तन म्हटल्यावरतीच लोकांना थोडं वारकरी कीर्तन, कारण की ते फार खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेलं आहे. नारदीय कीर्तनात कसं होतं, एक कथेकरी असतात, पेटी तबलावाले असतात आणि त्यांचं वादन पण अगदी लिमिटेड असतात. पेटी, तबला आणि झांज एवढ्याच असतात गोष्टी. त्यामुळे नारदीय कीर्तन बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. आणि या संस्थेमध्ये ते शिकवलं जातं. त्याच्यात पूर्वरंग, आख्यानं अशा बेसिक गोष्टी शिकवल्या जातात की जिथे तुम्ही कीर्तनकार म्हणून उभे राहू शकता. पुढे तुम्हाला डेव्हलप व्हावं लागतं. मग ते करताना बेसिक गाणं, तालाचं ज्ञान, सुराचं ज्ञान आणि मग कथन शैली आणि आख्यान वेगवेगळी, असा तो एक अभ्यासक्रम असतो 3 वर्षाचा. आणि आता त्यांनी दूरस्थ अभ्यासक्रम पण सुरू केलाय की अजून तुम्ही त्यात प्रगती करू शकता अशा पद्धतीने. एकदा जर ते परत सांगा ना, म्हणजे समजा कोणाला जर का रस असेल बरोबर ते संपर्क करू शकतील तिकडे. आता बऱ्याच त्याच्या पण शाखा आहेत. एक ही मी जिथे शिकले ती म्हणजे अखिल भारतीय कीर्तन विद्यालय दादर. आणि शिवाय डोंबिवलीमध्ये सुद्धा एक कीर्तन संकुल आहे. नागपूरला कीर्तन कालिदास युनिव्हर्सिटी आहे. पुण्यामध्ये सुद्धा कीर्तनाच्या पदविका अभ्यासक्रम, पदवी अभ्यासक्रम असे विविध कोर्सेस आता सुरू झालेले आहेत. मुंबई विद्यापीठाने पण सुरू केलं होतं, पण तिथे फारसा रिस्पॉन्स नाही आलाय. पण बाकी ठिकाणी म्हणशील ना तर रत्नागिरीमधून सुद्धा बरेच कीर्तनकार आणि युवा कीर्तनकारांचं आता प्रस्थ खूप वाढलेलं आहे. खूप छान उच्च शिक्षित मुलं सुद्धा या क्षेत्राकडे वळतात आहेत, कारण इथे आपल्याला खूप चांगलं तरुणांना पण संघटित करता येतं. अध्यात्माकडे कल आणि अध्यात्म आणि विज्ञान याची चांगली सांगड तरुणांना या माध्यमातून घालता येते. तर बऱ्याच युवकांचा सुद्धा या गोष्टीकडे कल आहे. आता समजा
तुला असं एखादं उदाहरण देता येईल का की याच म्हणतोय मी, नारदीय कीर्तनाची जी शैली आहे की ती वारकरी कीर्तन गावोगावी पोहोचलेलं आहे. मला सुद्धा पहिल्यांदा तुझ्याकडूनच कळलं होतं की नारदीय कीर्तन असा एक प्रकार असतो कीर्तनाचा. तर तसा एक तू नमुना जर का दाखवू शकलीस थोडक्यात की त्याचे स्टेप्स असतील समजा, बरोबर, तर मला कळायला सोपं होईल आणि ज्यांना माहिती नाहीये त्यांनाही कळायला जरा सोपं होईल. नारदीय कीर्तनाचा फॉर्मॅटच असा असतो की वारकरी कीर्तनामध्ये एक थोडी सलगता असते. सगळ्यात पहिली अधिक तर नमन म्हणजे वातावरण निर्मिती असते की जय जय रामकृष्ण हरीने सगळ्यांनाच सुरू करून एकदा लोक रंगले की मग छान त्याच्यामध्ये निरूपणाला सुरुवात होते. आणि वारकरीमध्ये होतं कसं काय की जेव्हा तुम्ही एखादा अभंग घेता, त्याचं निरूपण करता, त्याच्याबरोबर ते दाखले देत जातात. पुराणातले दाखले असतील, इतिहासातील दाखले असतात आणि ते करत करत ते एखादी कथा त्यातच समाविष्ट असते. नारदीय कीर्तनामध्ये तुमचं आधी पहिले नमन असतं. ते नमन एक 5-10 मिनिटाचं असतं. जयघोष आहे काही? जयघोषच नाही, पहिले एक तेच वातावरण निर्मिती, जय जय रामकृष्ण हरी आपण म्हणतो ते. तसं पहिले काही श्लोक असतात. श्लोकांनंतर जय जय रामकृष्ण हरी असतं. एक सद्गुरू राया किंवा बाळकृष्ण ही अशी काही पदं असतात की जी देवाला आगमन करायचं, देवाला बोलवायचं. मग गजर केला की सगळे त्यात बाहेरचं सगळं इन्व्हॉल्व्ह होतात. सगळ्या विषयांचा विसर पडला की इथे येतात. मग इथे आल्यानंतर तुकाराम महाराज, नामदेव महाराज, संतांचं किंवा एखादे पंत कवी असतील, कोणतंही एखादं पद, अभंग रचना ज्याची भंग पावलेली नाही किंवा आजकाल कोणी उठलं आणि लिहिलं अशातला भाग नाही. कीर्तनाचा पाया म्हणजे अभंग आहेत. आपण हरिकीर्तन करतोय त्यामुळे तो बेस सोडून चालत नाही. तर मुख्य पद घ्यायचं, मग त्या पदाचं निरूपण करायचं, त्याचा पूर्ण अर्थ सांगतो आणि मग त्याच्या अनुषंगाने दाखले द्यायचे. मग पूर्वरंग संपतो. अथपासून येतीपर्यंत, पहिल्या कडव्यापासून शेवटच्या कडव्यापर्यंत, तुका म्हणेपर्यंत सगळं विवेचन झालं की पूर्वरंग संपतो. मग परत सगळ्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी मध्यांतरातलं एखादा जयघोष होतो, सगळ्यांना घेऊन भजन होतं आणि मग आख्यान की पूर्वरंगामध्ये आपण एखादी गोष्ट सांगितली आहे, मग ते सोदाहरण पटवून देता यावं की जसं नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. तर हे एखादा आपण जर पूर्वरंग घेतला तर आता हा पटण्यासाठी म्हणून एखादं आख्यान दिलं की नुसतं नाव घेतल्यामुळे खरंच देव येऊ शकतो का आपल्या घरी. तर एखादा संत चरित्र आपण घेतलं तर मग त्या संतांनी आयुष्यामध्ये काय केलं तर नामस्मरण मनापासून घेतलं, काम प्रामाणिकपणे केलं, त्यामुळे लोक देवाच्या ते पसंतीस उतरले आणि नुसतं बोलवलं म्हटल्यावरती ते आलेत. तर हे जेव्हा आपण उदाहरण देऊन सांगतो की ज्याला पुरावा म्हणतो, तो दिला की लोकांना ते पटतं आणि ते पटल्यावरती त्याचं मनावरती ठासलं जातं. आणि असं मग हे आख्यान झालं की मग पुन्हा एकदा पूर्वरंग पदाची भैरवी होते, ह्याची दान देगा देवा शेवटचं पद असतं आणि मग कीर्तन संपतं. ज्यांना माहिती नाहीये की आख्यान म्हणजे काय, तर आपण आत्ताच्या भाषेत समजण्यासाठी म्हणून एक गोष्ट की ज्याच्यामध्ये कथा आहे आणि जो अभंग आपण निरूपणासाठी घेतलाय सेवेसाठी, कीर्तन सेवेसाठी, तर ते सोदाहरण पटवून देण्यासाठीची जी कथा आहे त्याला आख्यान म्हणतात. बरोबर, एकदम बरोबर. आता तू फार छान विवेचन केलंस सगळ्या नारदीय कीर्तनाचं. पण मला असं वाटतं की तू जर हे थोडंसं गाऊन दाखवलंस तर ते अधिक चांगल्या प्रकारे कळेल. एखादी रचना तुला म्हणजे परफॉर्म करता आली आत्ता तर? ओके. भारुड हा प्रकार आपल्याला माहिती आहे. भारुड हा प्रकार खूप छान, म्हणजे जे अगदी तुम्ही भरपूर विवेचन करण्यापेक्षा तुम्हाला जर थोडक्यात एखादी गोष्ट पोहोचवायची तर काव्य फार प्रभावी असतात. त्यातही लोककलेचं खूप छान हातभार आहे या गोष्टींमध्ये. तर भारुड हा प्रकार इतका सुंदर आहे की त्याच्यामधून जर काही पोहोचेल तर लोक पटकन, म्हणजे कधी कधी काय होतं की खूप तुम्ही फापटपसारा सांगत बसलात, लोकांना कंटाळा येतो, त्यात तत्वज्ञान म्हटल्यावरती झोप येते. कीर्तनी बैसता निद्रे नागविले होतच होतं की झोप येते, म्हणून लोक बरेचदा कॉर्नरला बसलेले असतील तर त्यांना परत जागं करायचं आणि याच्यात समाविष्ट करून घ्यायचं. मग अशा वेळी एखादा उत्स्फूर्तपणे एखादं गाणं घ्यावं लागतं. तसं आता एक भारुड आहे समजा, तो आता उदाहरणाचं म्हणाला तर माझ्या आजीने एक भारुड लिहिलंय. तर ते भारुड आता त्याचं वर्णन असं आहे की आपण एकादशी म्हटल्यावरती दुप्पट खाशी म्हणतो आणि मग तेव्हा आपल्याला ते काय की अरे त्यावेळी तर कमी खाल्लं पाहिजे, उपासना केली पाहिजे. मग उपासना करण्यापेक्षा आपण जेव्हा बाकीच पदार्थांचा विचार करतो की अरे बापरे आता उद्या साबुदाणा भिजत टाकला पाहिजे, वरी भात केला पाहिजे, तर हे करून आपण उपासना होणार नाही. उपास त्यात महत्वाचा आहे. तर या उपासनामध्ये ही उपासना कशी असली पाहिजे, तर हे जर पटकन सांगायचं झालं तर कसं करता येईल, तर माझी आजी विजया गाडगीळ हिने एक छान भारुड लिहिलंय, ते मी असं मध्येच कीर्तनात घेते.
बाई माझी एकादशी एकादशी पाणी पिऊ कशी, अहो पाणी पिऊ कशी न बाई माझी एकादशी एकादशी हो. सुनेने केला सुंठवडा, अहो सुनेने केला सुंठवडा, मला म्हणाली देऊ का थोडा, अहो मला म्हणाली देऊ का थोडा, अहो आग झाली अशी, अहो आग झाली अशी न बाई माझी एकादशी एकादशी हो. असे 4-5 कडवे आहेत. त्यात शेवटी आजी वर्णन करते, अहो तुम्ही एकादशी करा, अहो तुम्ही एकादशी करा, आणि त्या विठ्ठलाचे स्मरण करा, तरच जागा मिळेल पायाशी, अहो जागा मिळेल पायाशी न बाई माझी एकादशी एकादशी, पाणी पिऊ कशी, अहो पाणी पिऊ कशी न बाई माझी एकादशी एकादशी हो. वा वा वा, खूप छान. हे जे तू मगाशी जसं म्हणालीस की बालपणी जेव्हा तू कीर्तन शिकायला जात होतीस तर तिकडे एक थोडंसं स्वरांचं ज्ञान घेतलंस, पण मग पुढे तू ही कंटिन्यू केलंस शिकणं, म्हणजे गाणं जे असेल ते कुठे केलंस, कोणाकडे केलंस? गाता येत होतं असं आधी मला माहितीच नव्हतं की मला आपल्याला गाता येऊ शकतं, कारण आवाज एकदम असा स्पष्ट होता, उच्चार शुद्ध होते, पण गाण्याचा गळा आहे वगैरे मला काहीच कल्पना नव्हती. पण जेव्हा गाणं हे पूरक असलं पाहिजे, नाही तर लोक झोपू शकतात. आता जसं हे गाणं आहे तर गाणं जर ताला सुरात असेल, चालीत असेल तर ऐकायलाही छान वाटतं, जरा लोकांची झोप जाते, लोकांना फ्रेश वाटतं आणि ऐकणं श्रवणीय होतं ते कीर्तन जास्त. मग अशा वेळी मग आधी बेसिक नॉलेज घेण्यासाठी मी गांधर्वाच्या परीक्षा सुरू केल्या. माझे बाळनाईक सर आहेत संगीतकार, त्यांच्याकडे आधी सुरुवात केली. मग तिथून मग मला वाटलं की हे अजून गरजेचं आहे की त्यात शिक्षण घ्यायला हवं, म्हणून मुंबई विद्यापीठामध्ये मी डिप्लोमा ते डिग्री असा 5 वर्षाचा परफॉर्मिंग आर्ट्सचा कोर्स केला, शास्त्रीय संगीताचा. तिथे शुचिता आटलेकर मॅडमकडे मी गायनाचे धडे घेतले. मग आता हे गायन शिकते, शास्त्रीय शिकते, पण शास्त्रीय इथे जर केलं तर तसं चालणार नाही, कारण लोकांना इथे बैठकीतलं गाणं आपल्याला नकोय. त्यामुळे मग इथे गाणं हवंय तर तिथे थोडासा रांगडेपणा हवा, कारण लोकसंगीत आहे, हे लोककलेचा हा प्रकार आहे. कीर्तनामध्ये गायन, वादन आणि नर्तन याचं संमिश्र म्हणजे कीर्तन आहे. मग आता हे सगळं शिकायचं तर कुठे शिकायचं, तर मुंबई विद्यापीठात जिथे मी शिकत होते चर्चगेटला, तिथेच वरती एक कोर्स होता लोककलेचा, तिथे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा होता 1 वर्षाचा. मग माझं इथे शिक्षण सुरू होतं MA पॉलिटिकल सायन्सचं, आणि ते करत असताना म्हटलं पॅरलल काहीतरी आपण हे शिकता येतंय का, कारण हा साईड बाय साईड कोर्स होता. म्हणून लोककलेचं पूर्ण प्रशिक्षण तिथे घेतलं 1 वर्षाचं. तर तिथे जागरण, गोंधळ, जोगवा सगळ्याच गोष्टी शिकता आल्या 1 वर्षभरात. तिथेही तोंड ओळख झाली. आणि कीर्तन हे जसं गावाकडे होतं तसं शहरांमध्ये होतं. मग शहरांमध्ये काय आवडतं, तर तिथे नाट्यगीतांची आवड आहे लोकांना, जे सगळीकडचे आपल्याला समाज हा कव्हर करायचा आहे. तर म्हणून त्या लोकांची आवड कशी ओळखता येईल, जपता येईल, म्हणून नाट्यगीताचा मी एक डिप्लोमा कोर्स केला. असं करत मी क्लासिकल, लोकगीत, नाट्यगीत या गोष्टीसुद्धा एक पॅरलल शिकत गेले. आणि ह्या सगळ्याचा मग कीर्तनामध्ये परिपाक कसा करता येईल, की त्या वेळेला कसं त्या गोष्टी वापरता येईल. मग भेळवाला जसा भेळ करतो ना, चुरमुरे घेतो, चणे घेतो, आणि त्या गोष्टी गरजेच्या असतात. तुम्हाला असं एकच देऊन चालत नाही, तो जितकी व्हरायटी असेल तेवढी ती भेळ चांगली लागते. मग कीर्तनामध्ये सुद्धा जितकं तुम्ही द्याल तर लोकांना असं भरपेट काहीतरी खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे. मग हे सगळं खाद्य वैचारिक खाद्य असतं. मग हा वैचारिक खाद्य खाल्ल्यानंतर मग लोक जेव्हा तृप्तीची ढेकर देऊन येतात आपल्याकडे आणि सांगतात खूप छान कीर्तन झालं, म्हणजे तो फक्त मग तेव्हा तो प्रकार एक काय परफॉर्मिंग आर्ट्स नसतं, त्यावेळी आपण जोडले गेलेलो असतो एक कलाकाराला, आणि ते हवं असतं की जेव्हा शेवटला बसलेली व्यक्ती सुद्धा दुरून येते आपल्याला पूर्ण कीर्तनामध्ये सगळ्या श्रोत्यांमध्ये बसलेले, आणि ती व्यक्ती येऊन जेव्हा आपल्याला सांगते की कीर्तन पोहोचलं, तो आपल्यासाठी एक समाधानाचा क्षण असतो. सेवा तर आहेच आहे, कारण आपण नारदीय गादीवर उभे आहोत आणि त्यांच्या कृपेने आपण बोलू शकतो. त्यामुळे ती सेवा तर आहेच आहे, हरिसेवा आहे हरिकीर्तनाची. पण त्याबरोबर जेव्हा हृदयस्थ राम म्हणतो ना आपण, हार्ट टू हार्ट आपण जेव्हा पोहोचतो, त्यावेळी त्याचं एक वेगळं समाधान असतं. आणि त्याच्यासाठी मग या कला परस्पर पूरक आहेत. आणि मग हे संगीत त्याला मग छान रिलेट होत गेलं मला. म्हणजे तू आधी
कीर्तनासाठीचं एक बेसिक गायन शिकलीस, बरोबर. त्यानंतर मग तू क्लासिकल शिकलीस, बरोबर. त्यानंतर तू लोककलेचंही प्रशिक्षण घेतलंस, हो. लोकसंगीताचं, लोकगीतांचं, त्यानंतर तू नाट्यसंगीताचं घेतलं. मग आता नाट्यसंगीत. उरलं काय? आता उरलं काय? शिकू तेवढा हा सागर मोठाच आहे, पण जुजबी ज्ञान किमान असावं, की कीर्तन श्रवणीय व्हावं, लोकांना रटाळ वाटू नये एवढंच. नाही तर बऱ्याचदा असं होतं काय की लोक बसले आणि त्यांना कंटाळवाणं होतं का म्हणे. आपलं जय जयराम कृष्ण हरीपासून जो सा लागला पाहिजे तो भैरवीस पर्यंतचा सा लावण्याची आपली जबाबदारी असते ती. असं आणि ते सुरात असलं तर छान वाटतं, म्हणजे रंगतं सगळ्या गोष्टी. रंगत कीर्तनकार बुवाच, किंवा आता महिलांना काय म्हणतात, कीर्तनकार बुवा असेल तर तसं काय असतं? नाही, कीर्तनकार, स्त्री कीर्तनकार. आणि आता त्याच्यामध्ये आता जर लहान असतील तर बाल, आता मी युवा कॅटेगरीत आहे त्यामुळे युवा कीर्तनकार, आणि नाहीतर मग महिला कीर्तनकार, पुरुष कीर्तनकार, असंच. तर ते जर सुरात असले तर ऐकायला छान वाटतं सगळ्यांना, आणि ते जर बेसूर असलं तर मग गडबडते सगळंच. म्हणजे अचानक तो भात खाताना खडा आल्यासारखं होतं, थोडं हलकंही होतं. तर आता तू मगाशी लोककलेचा विषय काढलायस, त्याच्याकडे येण्यापूर्वी मला पुन्हा पुन्हा हा प्रश्न माझ्या मनात येतोय की याला नारदीय कीर्तन का म्हणतात? म्हणजे नारद मुनींशी काही संबंध आहे का याचा एक, आणि दुसरं असं की याला कीर्तन सेवा का म्हणतात? ह्याचा काय, याच्या मागचा विचार काय? महर्षी नारदांना आपण ओळखतो. महर्षी नारदांना आपण एक प्रतिमा टीव्ही सिरियलने अशी रंगवली आहे की ते म्हणजे कळलाव्या नारद. पण ते कळलावे नारद नाही, तर ते कळकळीने बोलणारे नारद आहेत. आणि ते कसे, त्रिखंडामध्ये त्यांना मुक्त संचार आहे. तेव्हाची एक्सक्लुझिव्ह न्यूज त्यांच्याकडे असायची. पाताळात काय चाललंय, भूलोकावर काय चाललंय, स्वर्गात काय चाललंय, कारण त्यांना अडवणारं कोण नाही, ते महर्षी होते, देवर्षी होते, तर यांना कोणीही अडवत नाही. पण मग त्यामुळे त्यांना इत्थंभूत माहिती आहे. मग आता तिथे जाऊन ते करतात काय, तर जे वाईट मार्गाला आहेत त्यांना सन्मार्गाला लावण्याचं काम त्यांनी केलंय. म्हणून हरिकीर्तन, ते गेल्यानंतर त्यांची जी वीणा वाजते आणि ते म्हणतात नारायण नारायण, तो घोष त्यांचं सातत चालू आहे. मग हे हरिकीर्तन त्यांनी केलं, लोकांना सन्मार्गाला लावलं, आणि ते करता करता जे ती कीर्तन सेवा सुरू केली, मग ती कीर्तन सेवा पोहोचवणं समाजापर्यंत हे काम त्यांनी सुरू केलं, म्हणून त्यांना आद्य कीर्तनकार म्हणतात. आणि मग त्यांनी हा प्रवास सुरू केला. मग त्यांचे अनुयायी म्हणून मग आता संतांनी सुद्धा ती सेवा केली. अगदी गाडगे महाराजांनी सुद्धा लोकांना गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, लोक एकत्र तर झाले पाहिजे ना, कशासाठी येणार? सांगितलं की रस्त्यावरचं कचरा काढा तर लोक येणार नाही. उपदेशाचे डोस कोणाला नको असतात, पण मग किमान हरिमार्गासाठी, हरिभक्तीसाठी एकत्र आले. मग ते सांगितल्यानंतर कृष्णाला तरी आवडेल का हो घरात असाच पसारा असलेला? तो सगळा विश्वाचा पसारा सांभाळतो, मग तुम्हाला घरचा पसारा आवरायला नको का? मग ते आपले सांगतात की आपण आपलं गाव, आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे. तेव्हा लोकांना हे सांगण्याचं काम त्यांनी केलं, म्हणून ते नारदीय कीर्तन, नारद हे आद्य कीर्तनकार. आणि आता ही सेवा आपण का म्हणतो, तर बऱ्याचदा कसं होतं की आपण, जी व्यक्ती तिथे नियुक्त असते, तिथे उभी राहते, अनेकांचा आक्षेप असतो की आता कीर्तनकार खूप पेमेंट घेतात, त्याचं हे करतात. पण असं आहे ना की तू एखादी गोष्ट फुकट कर बघ, त्याची किंमत राहत नाही. आणि कोणाही बाबतीमध्ये, कारण कीर्तनकार हा सुद्धा पोटार्थीच आहे ना, त्यालाही संसार आहे. काही लोक आहेत की कीर्तनाला पूर्ण वेळ वाहून घेतलंय, मग आता हे वाहून घेणं म्हणजे त्यांचा संसार त्याच्यावरती निर्भर आहे. नंतर त्यांचा पूर्ण अभ्यास हा कीर्तनावरती असतो, त्यांना दिवस रात्र अभ्यास करावा लागतो. जर एखाद्या ठिकाणी महिना चातुर्मासाची कीर्तन आहेत, लोक रोज येतात आहेत, बुवा छान कीर्तन करतात आहेत, त्यांना रोज काहीतरी नवीन हवंय. ते एकच दिवस सगळं नाही सांगू शकत, सगळ्या गोष्टी रोज नाही सांगू शकत. एक आयुष्याचा बराचसा काळ त्यांनी त्याच्यासाठी खर्च वाहिला आहे. हा, मग त्याची त्यांना परतफेड कुठून? तुम्ही उद्या विचारणार आहात का की कीर्तनकार हा इतर वेळी काय करतो, पोटा पाण्याचं कसं पाहतो? मग तो अर्थार्जनाचं साधन म्हणूनही ते पाहू लागला. पण करतोय ती तर कीर्तन सेवा आहे, ती प्रामाणिकपणे करतोय. तिथे तुम्ही जर गद्दारी केली तर आपली व्यासपीठ किंवा रंगमंच सुद्धा, तू कलाकार आहेस, तुला माहितीये की रंगमंचाशी आपण खोटं वागलो तर तो रंगमंच आपल्याला माफ करत नाही. तसं नारदीय कीर्तन सेवेमध्ये सुद्धा आपण प्रामाणिक त्या भूमीशी असलं पाहिजे, आपण कीर्तनाशी असलं पाहिजे, की तिथे हाव म्हणून नाही, पण एक पोटार्थी, एक साधन म्हणून जर तुम्ही त्याच्याकडे पाहिलं तर त्यात गैर सुद्धा नाही, असं आम्हाला वाटतं. जेव्हा आम्हाला गुरूंकडूनही शिकवण्यात आलं, लोभ नक्कीच नसावा की मिळतंय म्हणून भरपूर घ्यावा, हा भाग नाही. पण जर कोणी घेत असेल तर तुम्ही कीर्तनकारांचं आज अपप्रचार केला जातो की तुम्ही त्याला सेवा कसं म्हणता. तिथे उभं राहून जर तुम्ही प्रामाणिकपणे 4 गोष्टी सांगताय ना, अभ्यासा करून सांगताय, काही दाखले घेऊन सांगताय, तर त्या अभ्यासाची तरी कुठे परतफेड व्हायला हवी. त्यामुळे कीर्तन आपण जर म्हटलं ना तर ही सेवाच आहे, कारण आपण त्या आपल्या व्यासपीठाशीच प्रामाणिक राहून
हरी कीर्तनाचं आणि हरी कीर्तनाचं महत्त्व पटवून देणारं आणि त्याच्या अनुषंगाने आपण जे पौराणिक दाखले आहेत, ऐतिहासिक दाखले आहेत, याचा अभ्यासपूर्ण विवेचन आपण तिथे करतो आणि यातून समाज कल्याण व्हावं हा हेतू असतो. म्हणजे असं म्हणतात काय की लोकांना काय चांगलं वाटेल असं बोलू नका, ज्याच्याने लोकांचं चांगलं होईल असं बोला आणि त्याचं माध्यम हे कीर्तन आहे. त्यामुळे कीर्तनकार हा प्रामाणिक त्या सेवेशी असतो, म्हणून त्याला कीर्तन सेवा आपण म्हणतो. मग त्याचा जरी मोबदला घेण्याची वेळ आली किंवा म्हणजे आज त्याचं मानधन स्वरूपात जे आपण म्हणतो ते प्रत्येकाचं आपापलं वैयक्तिक गोष्टी आहेत. पण कीर्तनकार हा सुद्धा आपल्यासारखाच पोटार्थीही असतो, त्यालाही त्याचा घरसंसार असतो. पण त्यामुळे तो जर काही मानधन घेत असेल आणि संस्थांना परवडत असेल तर त्याप्रमाणे त्यांचं ते कीर्तनाचं आयोजन केलं जातं. आणि कीर्तनामध्ये जर तो हेतू साध्य होत असेल की त्या निमित्ताने लोक गोळा होणं, आपल्या संस्कृतीशी संघटित होणं, त्या एका धर्म आपल्या सनातन धर्माच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र येणं, कारण ती आज काळाची गरज आहे. म्हणजे धर्म म्हणजे आपण त्यातून पुन्हा जरा एक फाटा फोडते की धर्म म्हणजे फक्त आपण काहीतरी एखादा जयघोष करतोय अशा पद्धतीचा धर्म नाही. तर धर्म म्हणजे आपलं कर्म मुख्य, की आपल्याला जे प्रामाणिक ज्या कामासाठी आलो ते सोडून जे लोक करतात ते न करता त्यांना मुख्य आयुष्याचं सार त्यांना पटवून देणं आणि त्याच्यासाठी हे दाखले देत देत जेव्हा कीर्तन खुलतं आणि पोहोचतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की हॉस्पिटल्स असतात, हॉस्पिटल्समध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात, डॉक्टर्स असतात, नर्स असतात किंवा इतर स्टाफ असतो, तर त्या सगळ्यांचं एक मानधन ठरलेलं असतं महिन्याचं, पगार असेल जे काय असेल ते. पण तरीसुद्धा आपण त्याला रुग्णसेवा असं म्हणतो. म्हणजे कारण जरी ते त्याच्या मोबदल्यामध्ये काही पैसे घेत असतील तरीसुद्धा ते समाजासाठी काहीतरी देत आहेत आणि म्हणून त्याला सेवा म्हणतायत. तसं आपण म्हणू शकतो याला, कीर्तनाला म्हणूच शकतो. कारण की इथे सुद्धा आज आपण मोटिवेशनल स्पीकर्स बघतो, युट्यूब चॅनल भरून पडलेत, प्रत्येकाला मोटिवेशन द्यायचंय आणि ऐकणारेही भरपूर आहेत. आणि सद्यस्थितीत अशी आहे की मोटिवेशनल स्पीकर्समध्ये भांडण आहेत. म्हणजे त्यांच्यातही वाद आहेत. वाद कुठे नाही, कारण माणूस आहे, माणसाला चांगले वाईट दोन्ही गुणधर्म आहेत आणि तेही होणारच आहे, हे स्वाभाविक गोष्ट आहे. मग ते ज्याप्रमाणे आज मोटिवेशनल स्पीकर्स आपण वाक्य ऐकतो आणि आपल्याला 12 हत्तीचं बळ चढतं, मग तसंच कीर्तनकार सुद्धा ती सेवाच करतोय की तो आपल्याला, आपण न वाचलेले, प्रत्येकाकडे वेळ नाहीये पुराणाचा अभ्यास करण्याचा, इतिहासाचा अभ्यास करण्याचा, मग तो अभ्यास करून जर आपल्यापर्यंत पोहोचवत असेल व्यवस्थित ऑथेंटिक माहिती देऊन, कारण 4 गोष्टी ऐकल्या आणि तुम्ही बोललं असं नाही चालत. तिथे तुम्हाला प्रत्येकाचे दाखले द्यावे लागतात, संदर्भ द्यावे लागतात, काय कुठे कशात म्हटले तुम्हाला आधी वाचावं लागतं, मग सांगावं लागतं. आणि आधी केले मग सांगितले. तुम्ही जर सांगत बसाल काय की असं करा तसं करा आणि माझ्या आचरणात जर ती एकवाक्यता नसेल तर त्या गोष्टी लोकांना पटत नाहीत. मग तुमचं आचरण शुद्ध असावं लागतं, तुमचं व्यक्तिमत्व शुद्ध असावं लागतं आणि लोक ते पडताळत असतात. त्यामुळे मग ही सांगड जिथे जुळते तिथे मग ती व्यक्तीचं ते आपोआपच ते रिफ्लेक्शन येतं आणि मग तो कीर्तनकार म्हणून समाजातही वावरताना, इतर वेळी ती नॉर्मल व्यक्ती असते, त्या व्यासपीठावरती गेल्यावरती तो कीर्तनकार असतो, पण ते आचरण शुद्धता ही त्याचा एक बेसिक नियम आहे, तो पाळावा लागतो. आणि मग ती व्यक्ती म्हणून त्याच्या पोटा पाण्यासाठी जर ते मानधन घेत असेल तर त्यात गैर नाही, तर त्याला आपण एक सेवा म्हणून पाहावं. ही सेवाही आहे. आणि जर लोक सांगत असतील संत तुकारामांनी आणि नामदेवांनी ह्या गोष्टीचे कधी पैसे घेतले नाही आणि त्याच्यावरती तुम्ही कमवताय असं, तर त्यांचेही स्वतःचे व्यवसाय होतेच की. त्यावेळी जर ते तुकोबाराय स्वतः सावकार होते किंवा नामदेव शिंपी पण होते, प्रत्येकाचे व्यवसाय होते. म्हणजे कोणीही असं नाही संत की उलट, म्हणजे तर गोरा कुंभार आपण म्हटलं ते कुंभार काम करत करत आणि त्यांचं कीर्तन हा त्यांचं असं की मी आता कीर्तन करतोय असं नाहीच, ते करता फिरत्या चाकावरी देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, असं हे त्यांचं जे आपोआपच रचना होत होतं आणि लोक त्यांना बघता त्यांना शिकत होते. लोक गोळा व्हायचे त्यांच्या कामाच्या वेळेला बघताना वगैरे असं. ज्ञानेश्वर महाराज कुठेही आता माझा कार्यक्रम आहे या सगळ्यांनी असं म्हणायला गेले नाहीयेत. महाराज जिथे बसायचे तिथे लोक गोळा व्हायचे आणि कीर्तन सुरू व्हायचं. त्यामुळे ते कीर्तन हा तेव्हा प्रायोगिक प्रकार म्हणून नव्हता. आजच्या काळात तसं नाहीये. आज धर्मकार्यासाठी लोकांना गोळा करावं लागतंय आणि त्या निमित्ताने मग असे जे कार्यक्रमांचं आयोजन होत असेल ते इतर कार्यक्रमांसारखंच याला सुद्धा आपण पाहिलं तर ते उत्तम आहे. म्हणजे त्याला डिफरन्शिएट करायची तशी गरज नाही असं मला वाटतं. फार छान
स्पष्ट करून सांगितलंस तू हे. आता मी परत थोडंसं मागे जातो. मगाशी तू लोककलेचा विषय काढला होतास, तर तिकडेच आपली ओळख झाली लोककलेमध्ये. हो. आणि माझ्यासाठी तर एकदम नवीन जग होतं ते सगळंच. आणि मी काही फार असा पॅशनेटली आलो नव्हतो तिकडे. मुंबईत राहायचंय अगदी एवढाच माझा हेतू होता की जरा कमी पैशांमध्ये राहता येईल इकडे. आणि हो, दोन गोष्टी नंतर मला पश्चाताप झाला खूप की इतकी मोठी संधी आपण घालवली वगैरे. असो, तर तिकडे जेव्हा मी बघत होतो तुला, तर तू वादनामध्येही तितकंच रस घेत होतीस, गायनातही रस घेत होतीस, आणि तमाशासारखा जो फॉर्म असेल ज्याच्यामध्ये गण असेल, गवळण असेल, त्याच्यामध्ये बतावणी वगैरे सारख्या गोष्टी होत्या, विनोद होता थोडासा, त्यातही तू रस घ्यायचा प्रयत्न करत होतीस. तर तुझा हेतू त्यावेळेला अगदी क्लिअर होता की त्यातनं सगळं टिपत राहायचं जे आपल्या कीर्तन सेवेसाठी आपल्याला कामी येईल ते त्यात घेत राहायचं. पण या व्यतिरिक्त तुला काय दिलं त्या लोककलेने? लोकांपर्यंत पोहोचण्याचा उत्तम मार्ग मिळाला. एरवी जो कृष्ण आपल्याला योगेश्वर कृष्ण वाटतो, तो कृष्ण तमाशामधला किंवा गणगवळणीतला अरे कान्हा, तो पेंदा अगदी सहज हाक मारतात त्यात, तो त्यांच्यातला एक होऊन जातो. मग ही एकरूपता लोककलेनेच आपल्याला देते. जर तुम्ही एखादा गरबाचं गीत असेल, ते म्हटल्यावरती जे तुम्ही पटकन त्या भाषेत मिक्स होता, त्या लोकांमध्ये जे मिक्स होता, त्या सर्व समाजाशी जर एकरूप व्हायचं असेल तर त्यांच्यातलं उचलून त्यांना दिलं पाहिजे. तर तुम्ही तिथे फार अवघड भाषा वापरून चालत नाही. आणि हे संस्कार तिथे लोककलेने दिले. तिथे गणगवळण सहज आपले म्हणतात. गण म्हणजे आज आम्ही वरीला कृष्ण गौरीचा, हे जेव्हा शंकराला सहज साथ घालतात, त्यांना असं काही वाटत नाही काय की तो कैलासाधिपती आहे. शक्य आहे का? एखादा गण पटकन आता हे होत नाही याला. आज आम्ही नमिला पुत्र गौरीचा, मान मिळविला छत्र चौथीचा. ही असे आणखीन गणातले पण पटकन स्ट्राईक होत नाहीत, पण ते ही गाणी जी आहेत ना ती मनाचा ठाव घेणारी आहेत. जोगवा आहे, छान शांतपैकी कीर्तन चालू आहे, आणि जर आपण एखादा आज म्हटलं काय की आज मार्गशीर्षाचा गुरुवार आहे, असा सुंदर प्रसंग रंगलेला आहे, देवीची छान पूजा मांडलेली आहे, आणि जर तिथे एखादा गोंधळी आले तर ते जोगवा मागतील तर त्यावेळी देवीला यावंच लागेल, कारण ती हाकच अशी आहे. कशी तर मग जो आपण सूर घेतो आणि तेव्हा लोकांच्या टाळ्या, सांगावंच लागत नाही की तुम्ही टाळ्या वाजवा म्हणून. ते उत्स्फूर्त येतं सगळं. हे आई ग अंबाबाई हा केला माझ्या धाव, अन भरलाय तुझा मांड आई गोंधळाला याव, भरलाय तुझा मांड आई गोंधळाला याव. हे म्हणताना उत्स्फूर्तता येते. मग त्या लोकांना सांगावं लागत नाही की आता मी जोगवा म्हणते तर चला तुम्ही टाळ्या वाजवा. ही उत्स्फूर्तता लोककलेत आहे. ही लोककलेत तुम्हाला शिकवावंच लागत नाही, तुम्ही लोकांना पटकन कॅच करून घेता, लोकांशी लगेच जोडले जाता. काही तुम्हाला तालासुराचं ज्ञान नसलं तरी तुम्ही टाळी बरोबर पडणारच, हे लोककलेने शिकवलं. म्हणजे तो तमाशा असेल, वगनाट्य असेल, दशावतार आहेत, तिथे सुद्धा नारद विनोदी भूमिका करतात, कृष्ण विनोदी भूमिका करतो, पण मग तो आपलासा वाटतो, आपल्यातला वाटतो. आणि हेच आपल्या संस्कृतीचं आहे की हे देवांची स्वरूप आहेत, ती सगुणाकडून निर्गुणत्वाकडे नेणारी आहेत. भक्तीचं, अध्यात्माचं बेस आहे की सगुण रूप आपल्याला जे दिसतंय, की हरिपाठामधलं सुद्धा वर्णन आहे, सुंदर ते ध्यान, हे समोर दिसतंय ते नाही, हे तुम्हाला जे दिसतंय ते फक्त विटेवरती हा उभा आहे, पण याच्या पलीकडचा पांडुरंग बघा, तुमच्या आमच्यातला पांडुरंग बघा. मग ते बघितलं, ते जेव्हा बघायला शिकाल ना, जो तुम्हाला जाणवेल, तुमच्या अनुभवातून येईल, मग तेव्हा ते कळेल. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव. म्हणजे ही प्रचिती येईपर्यंत, म्हणजे सगुणाकडून निर्गुणाचा प्रवास नेणारी ही कला आहे. आणि हा प्रवास अतिशय सुंदर आहे, तो लोककलेने पटकन जोडला जातो. ते मला तिथे शिकता आलं. तू कीर्तनादरम्यान लोककलेतली काही अशी गीतं वगैरे वापरतेस? अगदी अगदी. जागरण गोंधळातली घेते, जोगवा तर असतोच, जोगवा घेते, गणगवळण घेते. गवळणीतली सुद्धा आपले प्रकार खूप छान छान शिकवले होते. तर ते एखादी पण यशोदेच्या तोंडी जेव्हा आपण सांगतो, हे अरे 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 नको 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 हात घालूस डेऱ्यात, तुला गोडी न सांगते मारी न गालात, हे असं सांगितलं ते अख्खा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतोच की कशी ती यशोदा कृष्णाला एवढूशा, कारण घराघरातले बाळकृष्ण असतातच, ते कसं दंगा करतात हे प्रत्येक यशोदेला माहितीये. पण ते जेव्हा तो वर्णन आपण गाण्यातून करतो, एखादी गवळण अशी सहज म्हणतो, तेव्हा लोकांना पण ते कनेक्ट पटकन होतात
हे बलस्थान त्या लोककलेचं आहे. आणि त्याच्यात म्हणजे बहुतांशी मला असं वाटतं, कदाचित मी चुकतही असेल अर्थातच, की बहुतांशी लोकगीतांमध्ये नाट्य कथा आहे. हो हो. त्यामुळे तुम्हाला ती फार एक्सप्लेन करण्याची गरजच नाही. नाहीच. त्याच्यातनं तुम्हाला म्हणजे जसं तू तेच म्हणले की हो. गाण्यात मारेन तुझ्या वगैरे, याच्यावर तुम्ही काय एक्सप्लेन करणार? ऑडियन्सला कळलं की मला काय म्हणायचंय, कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही सांगते. लोककलेनंतर एक असा तुझ्यातला गुण होता ज्याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. म्हणजे काही काळानंतर मी अचानक तुला बघायला लागलो की तू फेसबुकवर लिहितेस आणि तुझे काही आर्टिकल्स मार्मिक मासिक होतं ना ते, साप्ताहिक. तर मार्मिक साप्ताहिकामध्ये तुला यायला लागलं आणि मी ते वाचायचो आतमधनं वगैरे. तर एका बाजूला तुझं शिक्षणही चाललं होतं, दुसऱ्या बाजूला तुझी कीर्तन सेवा चालली होती आणि अचानक मग तू रायटिंगकडे कशी काय वळलीस एकदम? कीर्तन कधी म्हणजे आपण पूर्ण प्रोफेशनल म्हणून ते मी पाहत नव्हते, कारण त्याचा फार अभ्यास आहे आणि अभ्यास करायचा कंटाळा म्हणून असं नाही, पण आजच्या काळामध्ये म्हणशील तर तुला कीर्तनासाठी गावोगावी जावं लागतं आणि त्यात एक महिला कीर्तनकार म्हटलं ती थोडीशी बंधनं येतात आपल्याला, जागेची, नवीन ठिकाणची. मग महिने तुम्ही बाहेरगावीच राहणार हे शक्य नाहीये. हे आपलं एक फ्युचर एक दिसतं. त्यातही अनेक कीर्तनकार आजही आहेत, महिला कीर्तनकार, ज्यांनी पूर्ण वेळ हे सेवा करतात. पण मग मला माझ्या लिमिटेशन्स थोड्या माहिती होत्या, तर त्यामुळे मग मला एकीकडे लिखाणी माझी आवड होती की ज्यात मी चांगलं व्यक्त होऊ शकते लिखाणातून, आणि हे त्याला पॅरलल होतं की जे मी लिहिते तेच मी बोलू पण शकते, जे बोलते ते मी लिहू शकते, जे पाहते ते मी लिहू शकते. मी तुला मध्ये इंटरप्ट करतो की तुला सापडलं कसं की आपण लिहू शकतो किंवा आपण लिहायला हवं आहे, लिहायला पाहिजे? निबंधाचे आपले जे एसे रायटिंग असायचे त्याच्यामध्ये मराठीमध्ये मला बाकी कशात मार्क नसले तरी मराठीत मला त्यात 10 पैकी 8-9 असे मार्क असायचे. आणि शिवाय विशेष उल्लेखनीय म्हणून वर्गामध्ये माझं ते असायचं काय की त्यातले मुद्देच काही वेगळे असायचे, की म्हणजे एक रेल्वे स्थानक जो तुम्ही वर्णन, हेच आपले विषय असायचे साधारण, की रेल्वे स्थानकावरची सकाळ म्हणा, दुपार म्हणा, असे जर विषय. मग त्यात आपण काय पाहतोय तर जे एक 4 चौघांच्या पलीकडे आपल्याला दिसतं, म्हणजे जसं म्हणजे कौतुक म्हणून नाही सांगत माझं, पण असं हे अर्जुनाला जसं सांगितलं की बाकीच्यांना जसं झाडं दिसतात आहेत, पक्षी, फांदी वगैरे, पण अर्जुनाला डोळा दिसत होता, तसं मला ह्या 4 गोष्टींमध्ये दिसत असताना की ती सिच्युएशन काहीतरी बोलती आपल्याशी. मग ती बोलण्यातली ताकद मला टिपता येते हे मला जेव्हा स्वतःला कळायला लागलं की ते एक्सप्रेस होता येतंय. मग निबंधाच्या माध्यमातून की लेखन हे मला चांगली शैली आहे. मग त्याला वळण, संस्कार मला मार्मिकमध्ये मिळाले, कसं लिहू नये. मी त्याच्यासाठी कोर्ससुद्धा केला, PG डिप्लोमा केला जर्नलिझममध्ये झेवियर्स कॉलेजमधून. 1 वर्षाचा तो कोर्स केला. MA माझं पॉलिटिकल सायन्स झालं, म्हणजे पत्रकारितेची पार्श्वभूमी तयार झाली होती माझी. आणि ती झाल्यानंतर मार्मिकमध्ये मी जेव्हा नोकरीला लागले तेव्हा बाळासाहेबांचं मार्मिक हा एक मस्त माझ्यासमोर एक इम्प्रेशन होतं. व्यंगचित्र, आवडीची गोष्ट, चित्रकला आवडते पाहूनच, पण असं का खूप आवडतात त्या गोष्टी की त्यातलं व्यंग टिपायचं. आणि व्यंग असतंच, एखाद्याची लकबच असते की काहीतरी, काही लोक अगदी बोलता बोलता पटकन हात पुढे करतात टाळी द्यायला, ही लकब आहे आणि हे आपण बघता बघता टिपतो, दिसतं सगळ्यांना, पण टिपण्याची कला काही लोकांमध्ये असतं. तर ते मला ते आधीपासून होतं. ते मार्मिकमध्ये मी तो संस्कार घडला लिखाणावरती आणि ते करत करत इंटरव्ह्यू घ्यायला लागले, जनसंपर्क वाढला आणि त्यातून मग हा प्रवास इतका वाढत गेला की रोजच्या प्रवासामध्ये सुद्धा मग काहीतरी सतत चांगलं आहेच की, म्हणजे लोक खूप वाईट निगेटिव्हिटीकडे वळतात. माझं सगळं ट्रेनच्या प्रवासावरती अवलंबून असल्यामुळे. तिथे राजू श्रीवास्तवचं एक इंडियन कॉमेडीमध्ये माहिती असेल तुला, त्यांनी एक ते छान हे केलं होतं वर्णन, आणि तेव्हा माझा ट्रेन प्रवास सुरूही झाला नव्हता, पण ते वर्णन करायचे, एवढी गर्दी असायची आणि त्या गर्दीमध्ये कसे विनोद घडू शकतात हे त्यांनी दाखवलं होतं. आणि का माहिती नाही ती दृष्टी मला त्याच्यात मिळाली आणि हा रेल्वे प्रवास मी एन्जॉय करू लागले. तुम्ही जर ठरवलं की रोजची ही नरकी यातनाच आहे, तुम्हाला एवढ्या गर्दीत चढायचं, आत शिरायचं आणि आपलं स्टेशन आल्यावर उतरायचं, हा एवढी तारेवरची कसरत, आणि त्याच्यामुळे उभं राहायचं, तुम्हाला बसायला जागा मिळत नाही. मग आता हे डेली आहे, खूप झालं. त्यामुळे तिथे गेल्यानंतर मग हा प्रवास आता डेलीच आहे ना, तर रोज मरे त्याला कोण रडे. मग ती मध्य रेल्वेच होती आमची, मरेच होती. मग आता कुठेतरी एन्जॉय करायला शिकायचं आणि ते कर म्हणून केलं नाही तर त्यात मग बायकांच्या रोजची भांडणं आहेत, मग त्याच्यातली काय त्या गमती जमती आहेत ते मग ते लिखाणात मांडत मग ते अजून स्फुट लेखनाकडे माझा प्रवास.
मग त्याच्यातूनच कथासुद्धा जन्माला घ्यायला लागल्या की एक बाळ आपल्या आईबरोबर चढलेलं आहे आणि मग ते बाळाचं मनोगत कसं असेल, मग त्यातून काही कथा जन्मा, मग कथालेखनाचा प्रवास मध्यंतरात घडला. मग ते लिखाण आणखीन बहरत गेलं. मग कधी फोटो टिपणं, काही मग जे आपण टिपतो तेच लिहितो, तसं मग ते फोटोच्या मोबाईल हातात होताच. आणि माझं फार काही तिथे कोणाची गप्पा वगैरे तेवढं हे नसायचं, मी माझ्यातच रमलेली असायची. पण मग ते प्रसंग टिपायचे आपल्या फोटोंमधून. मग ते ट्रेनचंच माझं आता ओळख अशी झाली काय की ट्रेनच्या सगळ्या गप्पा, म्हणजे कोणी कुठेही मला टॅग करतं ट्रेनशी रिलेटेड, भांडण असली तरी, माझा संबंध नसला तरी, इतकं ते रोजचं झालं. पण मी तो एन्जॉय करायला लागले. आणि ही पॉझिटिव्हिटी फार महत्त्वाची आहे, जी तुम्हाला जगाला बळ देते. नाही तर रोज उठा जा कंटाळवाणं ते आहेच आहे. काहीतरी सकारात्मकता शोधली पाहिजे आपणच आपली. ते मला तिथे मिळालं आणि मग ते लिखाणात उतरलं. असा तो प्रवास आणखीन बहरला. अगदी अलीकडेच मी तू एक फोटो टाकला होता फेसबुकवर, तो बघितला. त्याच्यामध्ये तू एक माणूस रेल्वेच्या जनरल डब्यामध्ये घेऊन झोपलाय, बेडशीट घेऊन तो झोपला होता. आणि तू लिहिले तिकडे की मान्य आहे थंडी आहे पण म्हणून असं झोपावं. हा पण राजू श्रीवास्तवचाच किस्सा आहे हा, की त्याने लिहिलं होतं काय की एसी कोचमध्ये जर आपण शिरलो ना तर अक्षरशः शवगृहात शिरावं असं वाटावं. कारण सगळेजण पांढऱ्या चादरी अशा तुम्ही घेऊन झोपलेले असतात, फार भयंकर वाटतं. आणि त्यात ते सगळ्या बर्फाळ प्रदेशच असतो तो. आणि अशामध्ये मी आता नुकताच एका प्रवासात गेले होते आणि तिथून मी एसी मध्येच होते, त्यामुळे तिथून बाहेर आले तर ज्यांना नॉन रिझर्वेशन होते ना ते लोक खाली बसतात तोपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही पांढऱ्या चादरी ओढून पाय फक्त बाहेर, तर ते फार भयावह दिसत होतं. आणि म्हटलं एखादं सायडिंगला लावून ठेवावं, बोलू नये, पण ते तसं चित्र, म्हणून ते उगाच मी ते टिपलेलं होतं. आणि असं कधीतरी मला कधीतरी हुक्की येते आणि या गोष्टी मग त्या निमित्ताने घडतात. आणि त्याही माध्यम कसं आहे माहिती आहे, फेसबुकवरती विनोद कर म्हणून तुम्हाला होत नसतो, पण लोकांना काही क्षण तरी, एखादा क्षण तरी हसतं. आपण किती कमी हसतोय सध्या. आपण लहानपणी हसत होतो, दिलखुलास आपण हसतोय कुठे, खळखळून हसतच नाहीये. म्हणजे आपण इमोजी टाकतो पण हसत नाहीये, इतकं या गोष्टी घडतात. मग त्यावेळी असे मिश्किल प्रसंग असतात की जिथे कोणाचा अपमान नाही तर फेसबुकच्याही जगामध्ये कुरघोडी क्षेत्र कमी नाहीये. लोक एकमेकांवरतीच ताशेरे ओढून समाधान मानतात, विनोद निर्मिती करतात. मला तो नाही वाटत. विनोद निखळ असावा, प्रांजळ असावा, की ज्याच्यामुळे कोणाची बदनामी नको, आनंद घेता यावे. हा, आणि तो क्षणिक आनंद घेऊन पुढे चला. त्याच्यामध्ये फार आपल्याला काही अडकून राहायचं नाही, पण तो क्षण साजरा व्हावा, हा एक त्यामागचा हेतू असतो. त्यामुळे मी त्याही गोष्टी करत असते. म्हणजे तिथे असं कुठेही मला बंधन येत नाही की कीर्तनकार आहे तर तू विनोदी पोस्ट कशी टाकते. कारण मी कीर्तनकार त्या व्यासपीठावर असते, नारदाच्या गादीवर. एरवी मी सगळे सामान्य व्यक्ती आहोत आणि आपल्या सगळ्यांनाच तो विनोद दिसतो. मग तो दिसल्यावरती तो शेअर करण्यात जो एक आनंद असतो की लोकांना ते जाणवतं. पण हा, हे तर मी पण पाहिलेलं आहे, हे आम्ही पण एसी मध्ये प्रवास करतो, हे दिसतं. पण ते जेव्हा असं लक्षात येतं तेव्हा ते म्हणतात कधीही आता पाहिलं ना की तर तू आठवतेस आम्हाला. या गोष्टी घडतात. म्हणजे ते टिपणं महत्वाचं आहे, पण त्याच्यासाठीच जे कॅप्शन देणं आहे. कारण त्या नुसतं तू फोटो टाकला असं तर मला हसू आलं नसतं, त्याच्यावर तू कॅप्शन देणं, त्याच्यावर मला हसायला आलं. आणि ते अगदी मोजक्या शब्दांमध्ये तुला हे करायचंय, तर हे अर्थातच कौशल्य आहे. त्याच्यासाठी व्यंगाची चांगली जाण पाहिजे आधी, तर तोपर्यंत ते नाही पोहोचू शकत. तर आता तू बराच काळ मग मार्मिकमध्ये लिहिलंस. आत्ता सध्या तू कुठे आहेस? आता सध्या कुठे काम करतेस? लोकमतची वृत्तपत्र आहे आणि त्याची जी वेबसाईट आहे त्यामध्ये भक्ती विभाग प्रमुख म्हणून माझं तिथे काम चालतं. तर तिथे वेगवेगळ्या, आता भक्ती हा विषयच मला आता दिलेला असल्यामुळे उत्सवाची माहिती देणं, उत्सवाच्या अनुषंगाने काही काही कथा आहेत, पौराणिक कथा आहेत त्यांचं, आणि आत्ता वास्तवाशी कशी सांगड घालता येऊ शकते ते, व्रतवैकल्यांची माहिती, त्याच्यासाठी सुद्धा अनेक पुस्तकांचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. किंवा तसंच काही मुहूर्त आहे, त्या मुहूर्तांची माहिती, नंतर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र याच्यातले काही निवडक लेख असतात ते त्या निमित्ताने द्यायचे. आणि जे काही इन्स्पिरेशनल गोष्टी आहेत की ज्या आपण मार्मिक कथा म्हणतो, बोधकथा म्हणतो, मग त्या भगवान बुद्धांपासून ते अकबर बिरबलाच्या गोष्टी, त्याच्यात काही नाही, पण जिथून बोध मिळेल अशा बोधकथा सुद्धा त्या लिखाणात समाविष्ट असतात. असा तो पूर्ण हे असतो, माझा स्पॅन असतो. तर ते लिखाण मला डेली काम असतं. तर ते वेबसाईटवरती माझं ते लोकमतचे लेख जातात. आणि मग याच्या व्यतिरिक्त तू असं फिक्शन वगैरे लिहिण्याचं काही विचार, किंवा आता तुझं ब्लॉग आहे ना? माझा पेज आहे, फेसबुक पेज आहे, नावाचं आहे ते? शुभ्र ज्योत्स्ना, आणि त्याच्यावरती माझ्या 100 कथा आहेत.
ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की फेसबुकवर जा, शुभ्र ज्योत्स्ना नावाच्या फेसबुक पेजवर, आणि तुम्हाला तिच्या कथा किंवा जे काय तिने टिपलं आहे ते सगळं तुम्हाला वाचता येईल. तर ह्याचं काही पुस्तक वगैरे असं करण्याचा काही विचार किंवा त्या दृष्टीने काही प्रयत्न? सल्ला अनेकांनी दिला, पण माझं म्हणणं होतं काय की इथे हे फेसबुकच आहे, तर म्हटलं अजून ते आणखीन विनामूल्याचं इथे प्रकाशित झालेलं आहे. त्यामुळे आत्ता अजून तरी विचार नाही. पुढे मागे काही संकलित करण्याचा विचार झाला तर ते आत्ता तसा काही प्लॅन नाही. पण थोडंसं जरा मला व्हिडिओकडे मी शिकण्याचा प्रयत्न करते, की व्हिडिओमधून, कारण हे दृकश्राव्य माध्यम इतकं पॉवरफुल असतं की तुम्ही जे बोलता, पाहता, ऐकता ते जास्त काळ स्मरणात राहतं. तर तसे काही प्रयोग करणं, हळूहळू टेक्निकली गोष्टी शिकणं, तर ते जरा प्रयत्न चालू आहेत. आणि त्यामुळे आता थोडीशी व्हिडिओला सामोरं जाणं हे प्रकार करते. छान गप्पा रंगल्यात या सगळ्या, आणि एका छान मुद्द्यावर आपण येऊन ठेपलोय की आत्ता जो विभाग सांभाळतेस, भक्ती विभाग, तर आता सगळीकडे प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येत जे स्थापना होणार आहे त्याच्या संदर्भातलं सगळीकडे वातावरण आहे. तर मला असं वाटतं की आजच्या गप्पांना निदान आत्तापुरतं तरी त्या संदर्भात एखादी रचना गाऊन जर आपण थांबलो तर छान होईल असं मला तरी वाटतंय. नक्कीच. तर एखादी रचना असेल तर प्लीज. नक्कीच. एक रामराज्य म्हणून आपल्याला एक असं लोक म्हणतात की एक कविकल्पना आहे. ही कविकल्पना नाहीये. राम हा म्हणजे प्रतीक कसलं आहे, तर तत्वनिष्ठ राहण्याचा. हे माझ्या तत्वात बसत नाही, ही गोष्ट त्याला नाही म्हणता येतंय. तो चांगले म्हणजे अच्छे दिन त्याने स्वतःचे क्रिएट केलेले होते. 2024 मध्ये सुद्धा आपण त्या अनुषंगाने त्याच्याकडे पाहतोय की रामराज्य तयार होतंय म्हणजे काय होतंय, तर मी माझ्या तत्वांना भुलणार नाही, त्याला तिलांजली देणार नाही, मी प्रामाणिकपणे वागीन तर मी राम होईन. राम म्हणता राम होई, जे आपण कीर्तनात सांगतो की रामाचं जर तुम्ही उपासना करताना नुसतं जय श्रीराम म्हणू नका, जय शिवराय म्हणू नका, नुसती दाढी मिशी वाढवली म्हणून कोणी शिवबा होत नसतं. तर तुम्ही जोपर्यंत स्त्रियांचा आदर करत नाही, त्यांचं संरक्षणाची तुम्ही जोपर्यंत कास धरत नाही, तोपर्यंत ते व्यक्तिमत्व तुमच्यात उतरणार नाही. आज आपण अयोध्येमध्ये रामलल्लाची तिथे मंदिर उभारतोय, ही फार मोठी गौरवाची गोष्ट आहे. आपला राम तिथे आहे, पण तो फक्त त्याला मंदिरात नाही तर तो हृदयस्थ राम अतिशय महत्वाचा आहे. मग तो जागृत राहावा, आणि तो आपल्याकडे पाहतोय. जे आपण म्हणतो की कुठे माझ्याकडे देव माझा पाहतोय, तर ही फक्त आपल्याला भीती नाही वाटतं कामा लक्षात, आपल्याला म्हणजे जबाबदारी तर आहेच की माझा प्रत्येक कामाकडे रामाचं लक्ष आहे, कारण तो आपल्या आत आहे. म्हणजे आपण मॉलमध्ये बघतो की नाही CCTV असतात, मग ते CCTVचं आपण तिथे लिहिलेली असते ती एक पाटी, तुम्ही CCTVच्या पाळत तुमच्यावरती आहे. तर तसा एक CCTV इनबिल्ट आपल्या आतमध्ये पण आहे, जन्मातच पाठवलाय, आणि तो हृदयस्थ राम आपल्याकडे पाहतोय. ह्या जबाबदारीने आपण जर पाहिलं तर आपला मंदिरातच फक्त अयोध्येत गेलं म्हणजे तिथे राम भेटेल असं नाही. तो आपल्या आत आहे, आणि त्याला हाक मारली तर तो येणार आहे, कारण तो आतल्या आतच आहे. आणि तो प्रामाणिकपणे जो वागतो त्याच्या पाठीशी उभा राहतो, कारण त्याला कोणीही आपला भक्त दुःखात असलेला चालत नाही, आणि त्याच्यासाठी तो प्रत्येक रावणाशी युद्ध करायला तयार आहे. तर अशा या रामाची सुंदर रचना म्हणजे गदिमांची आहे, ती मला फार आवडते. ती गाऊनच, त्याचं 2 ओळी गाऊनच त्याची सांगता करूया. राजा घनश्याम कौसल्यचा राम बाई, कौसल्यचा राम, कबीराचे विणतो शेले, कौसल्यचा राम बाई, कौसल्यचा राम. भाबड्या या भक्तांसाठी, भाबड्या या भक्तांसाठी देव करी काम, कौसल्यचा राम बाई, कौसल्यचा राम. वातावरण अगदी राममय झालंय. थँक्यू व्हेरी मच. तू आलीस आणि नारदीय परंपरा समजावून सांगितलीस, लोककलेतली उदाहरणं दिलीस, गाऊन दाखवलंस, तुझा एक सगळा जो प्रवास आहे तो उलगडलास, आणि ट्रेनमधल्या गोष्टी सांगितल्यास. सो थँक्यू व्हेरी मच. पुढच्या वेळेला परत एकदा भेटूयात, आणि त्या कथांसंदर्भात एखाद्या गप्पा जर करता आल्या तर त्याच्यासाठी जरा प्रयत्न करूयात. जरूर. सगळ्या तुमच्या टीमचे मी आभार मानते, आणि या संधीबद्दल पुनश्च धन्यवाद.